सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने प्रशासकीय कामकाज गतिमानता अभियान अंतर्गत विस्तार अधिकारी शिक्षण यांची कार्यशाळा समृद्ध हॉटेल सोलापूर येथे संपन्न झाली। या कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिक्षण विस्तार अधिकारी यांची कर्तव्ये जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडावी तसेच विस्तार अधिकारी यांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी परिणामकारक ज्ञान समृद्धी असेल तेवढे त्या मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी उपयुक्त असते असे विचार मांडले। यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। सदर कार्यशाळेत प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला। या कार्यशाळेत विस्तार अधिकारी बापूराव जमादार, हरीश राऊत, गुरुबाळ सानके, मल्लीनाथ स्वामी, विकास यादव आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सुतार यांनी तर आभार बापूराव जमादार यांनी मानले। त्याच्यामधून शंका समाधान असेल, आणखी काही मार्गदर्शन असेल तर तयारी पण करते। आपण स्वामी सरांना सांगितले तुम्ही आर्थिक 25% बदल करा, राऊत सरांनी काय करतात त्यांनी करायचं ते तयारी करतील ना। मला आर्थिक 25% बोलायचे, मी त्याची तयारी असंच करेन। एका जणांना शाळा मिटिंग करायला सांगितलं, एक जणांनी कशा कराव्यात त्याच्या नमुन्यासह त्याच्या इतर अनुभवासह ते वेगळं सांगतील। म्हणजे असे जर विषय आपल्या पेन्शन प्रस्ताव, स्वतःचं पेन्शन, स्वतःचे सेवाविषयक लाभ समजा आपल्या स्वतःचेच ह्याच्याबद्दल एक जणांना सांगेल सगळे जे जे काही आहे। एखादा त्याच्यामध्ये आणखी आरोग्यासाठी मार्गदर्शक ताणतणावाचं व्यवस्थापन असेल, एक जणांना चांगल्या लोकांना बोलून अर्धा पाऊण तास ते सांगतील ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, स्वतःचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं ह्याच्याबद्दल। म्हणजे हे वर्षातून एकदा एक दिवस आपण असं ठरवा जमादार सर तुम्ही पुणे विभागाचे आता आहे, जिल्ह्याचे आहेत तर तुम्ही थोडं लीड घेऊन एक वर्षातून एकदा प्रशासन आहे तुमच्या बरोबर, प्रशासनामध्ये महत्वाचे घटक आपण आहोत, त्याच्यामुळे आपलं जेवढं सक्षमीकरण होईल, आपले लोक आणखी जेवढे मजबूत बनतील, ती आपली प्रतिमा जेवढी आणखी आपली चांगली बनवतील आपल्या कार्यकर्तृत्वातून, तेवढा आम्हाला अभिमान आहे, तेवढा आपल्या विभागाला अभिमान आहे। आम्ही काही चांगलं केलं ते विस्तार अधिकारी आमच्यासह आम्हाला आमचे विस्तार अधिकारी आहेत ते मला अभिमानानं सांगा। आणि मला वाटतं त्याच्यासाठी एक पोषक वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। आपण सगळेजण एकत्रित येतो, कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं असू दे, कुठल्याही कामाच्या निमित्तानं असू दे, ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर सोपवल्या। आता बघा मॅडमने उल्लेख केला आपण बदली प्रक्रिया वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या अखंड हरिनाम सप्ताहासारख्या 8-10 दिवस आपण चालवल्या। आमच्या म्हणजे महिला विस्तार अधिकारी सुद्धा सगळ्या ज्या होत्या त्या पण उशिरापर्यंत थांबायच्या, वेळ द्यायच्या, त्याच्यासाठी जी जबाबदारी असेल बाकी सगळे तर करत होतो आपण, परंतु आपली ही जी टीम आहे ती सगळ्या टीमचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये होतं, योगदान होतं, म्हणून आपल्याला हे काम करता आलं ना। हे काम करण्यामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या विस्तार अधिकारी घटकाचा म्हणजे सगळे गट शिक्षणाधिकारी पण आहेत जवळपास, त्याच्यामुळं विस्तार अधिकारी हा जो घटक आहे त्याच्यामधला त्या प्रक्रिया कुठल्या पण यशस्वी करण्यामधला मला वाटतं सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे त्या प्रक्रियेचं सुद्धा आज मी तुमचं जे योगदान त्याच्यामधलं आहे त्याबद्दल तुमचं जाहीरपणाने कौतुक करतो, तुमचं अभिनंदन करतो की आपल्याला जे काही करता आलं केवळ तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून, तुमच्या सहकार्यातून, तुमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये एक इन्व्हॉल्वमेंट राहिली की आपल्या विभागाचाही आपल्यावर जी काही जबाबदारी असेल छोटी मोठी जी असू दे, अगदी शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला आम्ही सांगत होतो, त्यांनी थोडा जसं जमेल तसं त्या मोबाईलचं स्टोरेज फुल होईपर्यंत